हाय गाईज, नमस्कार मंडळी, सर्वांचे स्वागत पुन्हा एकदा. आपण आज एक नवीन ब्लॉग करणार आहोत. फर्स्ट ब्लॉग तर आपला झालेला आहे, पण तो शॉर्ट ब्लॉग झालेला आहे, त्यामुळे नाही. पण आता आपण सेकंड ब्लॉग येणार आहे. आज मित्रमंडळी थोडंसं प्लॅन केलेलं आहे आणि आम्ही चाललेलो आहोत बाहेर फिरायला नाही म्हणताय ना, चाललेलो आहोत बाहेर कुठेतरी. तर तुम्ही बघू शकता आज आम्ही कुठे जाणार आहोत आणि काय काय एन्जॉय करणार आहोत ते. तर चला, मी आता सध्या तयारी करून घेतो आणि बघूया, भेटूया पुढे. कुठे जाणार आहे ते पुढे समजेल तुम्हाला. एन्जॉयमेंट होणार आहे, खूप मजा येणार आहे. ब्लॉग तुम्ही पूर्ण बघत राहा. आज खूपच मजा करणार आहोत. तर सर्व मित्रमंडळी आहेत, फक्त मित्रमंडळी आहेत, त्यामुळे खूप सारी मजा होणार आहे. त्यामुळे बघत राहा आणि भेटूया पुढं परत एकदा तयारी केल्यावरती आणि जाता येईल. आता काहीच माझी तर तयारी झालेली आहे. आता मी मित्रांची वाट बघत आहे. तर मित्र कधी येतात ते बघूया. आता मित्र एकदा आले का जाऊया आपण पुढच्या प्रवासाकडे. जर तुम्हाला कोणाला जर गेस झाला असेल आम्ही कुठे चाललो आहोत, मी कुठे चाललो आहोत आज आणि खूप सारे मजा करणार आहोत सर्व मित्रमंडळी, तर कमेंटमध्ये मला सांगा. तर कमेंट करा कुठे चाललो आहोत. तर बघूया पुढे आता प्रवास कसा होतो आहे आणि पुढे जाऊ. आता मित्र तर येतील, त्यांची पण भेट आपण घेऊया. बघूया पुढे आता कसं काय ते. आणि चला गाईज, तर आम्ही निघालेलो जाता. आमचा प्रवास सुरू झालेला आहे. माझ्यासोबत आहेत मित्र. तर आता माझ्यासोबत आहे रुपेश. तर आज आपण चाललेलो आहेत बऱ्याच दिवसांनी बाहेर. तर कसं वाटतं, आज बऱ्याच दिवसांनी आपला प्लॅन झालेला आहे. कोरोनानंतर फर्स्ट टाईम आपण बाहेर कुठेतरी पार्टी करायला चाललेलो आहेत. तर कसं वाटतंय? बरेच दिवसातून प्लॅन झाला आहे. बरीच भांडणं झाली आमच्यात. बरेच ग्रुपमधले रागावले, काही पैसे द्यायला जरा त्रास झाला. तरी आम्ही बोलतो चला आज पार्टी करू कुठं बाहेर. आता राहुलचा प्लॅन काय माहीत नाही, पण आम्ही आता चाललोय. बघूया आता काय. तर बघूया आता कुठे जायचं आहे, कसं जाणार आहोत आम्ही. आम्हाला ट्रॅफिकने तर हैराण करून सोडलेले आहे. 2-3 रस्ते आम्ही फिरून निघालेलो आहेत. तर आम्हाला एक रस्ता तर आता खुला भेटलेला आहे. तर तो रस्ता आम्ही शोधत चाललेलो आहोत. तर आता बघूया, भेटू आपण पुढे. बघितलं असेल किती झाली ट्रॉफिक होती. त्या ट्रॉफिकमधून कसं आम्ही बाहेर निघालो जाता आणि आता परत आम्हाला ट्रॉफिक लागलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी. नाही सिग्नल आहे बाबा, बरं झालं सिग्नल आहे. सिग्नल लागलेला आहे. आता बघू पुढचा प्रवास आम्ही करत आहेत. आणि हा आमचा कार मालक नेतोय. जागेवर पोहोचलेलो आहे. त्या जागेवर येणार होतो तिथे. आता तुम्हाला मी दाखवतो आम्ही कुठे येणार होतो आणि बघा तुम्ही एन्जॉय करा. आणि आज एक छोटीशी पार्टी आहे आमची. काहीच बघू शकता तुम्ही, आम्ही आलेलो आहोत गजोबाला. गर्दी बघा, खूपच गर्दी आहे इथे. गजोबो हे नवी मुंबईमध्ये तलोजा सिटीमध्ये असणारा एक छोटासा नाही, एक चांगला धाबा आहे. धाबा आणि रेस्टॉरंट बोलता येईल. तर बघू शकता तुम्ही, आम्ही आता एंट्री करत आहोत त्या ह्याच्यामध्ये. तर आम्ही आता गजोबोच्या मेन एंट्रीमधून आतमध्ये घुसलेलो आहोत. हे बघा रिसेप्शन. आणि हा स्पेशल फोटो काढण्यासाठी. आणि हे बघू शकता तुम्ही, केबिन आहेत छोटे मोठे. हे आमची मंडळी चाललेली आहेत.
तर आमचा टेबल इकडे कुठेतरी आहे. तर आता आमचा टेबल हा इथे बुक केलेला आहे आमच्या, आणि तुम्हाला व्ह्यू दाखवू शकतो मी हे. भेटलेलं आहे, मित्रमंडळी आमची बसलेली आहे तिथे. तर आता विचार करत येते ऑर्डरचं, काय ऑर्डर देतात. तर बघूया आता ऑर्डर काय देणार आहे ते. त्यानंतर मग आपण बघू पुढे कसं काय येते. आणि थोड्या वेळाने आपण गजोबज हॉटेलमध्ये पण आतमध्ये पण काय काय एंट्रीज आहेत ते पण आपण बघूया. तर सध्या आम्ही ऑर्डरचं बघतो कसं काय ते. ऑर्डर दिल्यानंतर आपण पुन्हा भेटू, बघूया काय ऑर्डर देतात आणि कसं काय ते. आता आपण आपल्या मित्रमंडळांची याच्याबद्दल, आजच्या पार्टीबद्दल आपण हे घेऊया, काय त्यांचं आज म्हणणं काय आहे पार्टीबद्दलचं. तर पहिला आपला मित्र रुपेश, याबद्दल काय म्हणणं आहे. आपली बऱ्याच दिवसांनी पार्टी अरेंज झालेली आहे. पार्टी अरेंज झालेली आहे, पण एक थोडंसं दुःख आहे आम्हाला, थोडंसं ते पार्टीला आम्हाला देता येत नाही. अरे थांबा, पेटून आले व्हिडिओ पण व्हिडिओ घे. आमची ऑर्डर तर आलेली आहे बघा. तर आता आम्ही बघतो टेस्ट कशी आहे ती, नंतर आपण भेटूया. गाईज आमची ऑर्डर तर आलेली आहे, आता सर्व होत आहे. तर ऑर्डरमध्ये आमचा सुरुवात केलेली आहे रुपेशने. तर तो सांगेल कशी टेस्ट आहे. तर रुपेश काय बोलू शकतो टेस्टबद्दल तू? खूप छान टेस्ट आहे. एकदम तंदुरी वगैरे 4 प्लेटर आम्ही मागवलं आहे, छोटा प्लेटरच मागवला आहे. खूप छान आहे. सर्व रेकमेंड करीन गजोबज ढाब्यावर एकदा या आणि तुम्ही खाऊन जा. नितेश काय बोलू शकतो तू याबद्दल आता टेस्टबद्दल? खूप चांगली टेस्ट आहे आणि हॉटेल पण चांगलं आहे गजोबज. आणि अजून आमचे फ्रेंड आले नाही, अजून जर ते असते तर खंतो हॉटेल ते असते तर अजून चांगली मजा आली. हा गाईज आमचे काही फ्रेंड अजून कामानिमित्त बाहेर गेले असल्यामुळे ते आम्हाला जॉईन करू शकले नाही. तर त्यांना आम्ही मिस करतो आहे सर्व आमच्या फ्रेंडला. बट आम्ही आलेलो आहेत आता 7 फ्रेंडवर आलेलो आहेत. तर आपण एक एक करून एकेकाचा फीडबॅक घेऊ, काय काय बोलतात ते टेस्टबद्दल आणि गजोबा हॉटेलबद्दल, धाब्याबद्दल. हॉटेल नाही म्हणता ना, धाबा या, कारण फील तर धाब्यासारखा येतो आहे. आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त हे चालू आहे. सर्व काही झालेलं आहे आता आणि थोडंसं राहिलेलं आहे बाकी. एवढंच बाकी राहिलेलं आहे, सर्व केलेलं आहे आणि सर्व हे खाण्यात मग्न झालेले आहेत. तर मी पण खाण्यामध्ये मग्न होतो आणि टेस्ट तुम्हाला सांगतो कशी काय ती याच्यामध्ये. आणि तर आपण पुढचे आता एक पुढचे एकेकाला विचारूया काय कसं काय फीडबॅक ते. हवा, चव आणि टेस्ट एकदम कडक. आणि ग्रुपनी फॅमिलीने आवश्यक तुम्ही या इथे या आणि खरोखर पोट भरून तुम्ही खाऊ शकता. टेस्टच्या बाबतीत तर एकदम मी म्हणेल लाजवाब. आणि खूपच परिसर पण हॉटेलचा लाजवाब, मन प्रसन्न. पोट भरला म्हणून बोललो ना. मगाशी कसं आपण खाण्यावर बिझी होतो ना, आता लावतो ना, आता कसं म्हणून बोलतो ना, म्हणून मी खाता होतो. खूप लाजवाब. काहीच तर आता आमचा झालेला आहे खाऊन इथे आणि पोट भरून खाल्लेलं आहे, खूप पोट भरलेलं आहे. आणि आता आम्ही निघत आहेत आमच्या घरी. तर अर्धे फ्रेंड आमचे तिकडे राहिलेले आहेत.
अंधार आहे खूप इकडे, त्यामुळे जास्त काही हे होऊ शकत नाही. पण यांचं फीडबॅक थोडंसं घेऊ आता जाता जाता आपण. तर कसं वाटलं तुम्हाला कजोबाचं खाणं जेवण? एक नंबर. तर चला मिळूया आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय गाईज. अशा तऱ्हेने आजचा आमची पार्टी संपलेली आणि आम्ही आता चाललेलो आहेत घरी. खूप सारे दमलेलो आहेत आणि आमचा रुपेश मग्न झालेला आहे आणि झोपी गेलेला आहे. पुढचे लोक आहेत जागी, चालेल त्यांच्या मग्नमध्ये आहेत. तर आज आपला मस्त पोट भरून जेवलो. गजोबाला एकदा एक व्हिजिट द्या तुम्ही, ज्यांना कोणाला द्यायचे असेल त्यांनी. एकदम आहे प्राईज, एकदम कम्फर्टेबल प्राईज आहे आणि पोट भरून जेवायला भेटतं. तर एकदा तुमची इच्छा असेल तर येऊन ट्राय करून जावा. फूड पण चांगलं आहे, खाण्यासारखं आहे, टेस्टी आहे. तर तुम्हाला नक्की आवडेल. आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा, होईल तेवढा शेअर करा. चला तर मिळूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर.